आपल्या शुभहस्ते या ठिकाणी डॉक्टर भूषण यांना सन्मानित करायचं आहे। चालू सामना नव्या स्पोर्ट्स सहाणगोटी वर्सेस गावदेवी बोरसे ह्या दोन संघांमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे। नव्या स्पोर्ट्स सहाणगोटी वर्सेस गावदेवी बोरसे। तदनंतर होणारा सामना असेल दादा तू नीट आहेस ना? थोडेसे मागे या, थोडे मागे या। प्रज्योत स्पोर्ट्स सहाण वर्सेस गावदेवी सोडकोली यानंतर होणारा सामना असेल। प्रज्योत स्पोर्ट्स सहाण वर्सेस गावदेवी सोडकोली। चालू सामना संपल्यानंतर आपल्याला खेळायचा आहे। दोनही संघानं आपण तयार राहा। प्रज्योत स्पोर्ट्स सहाण वर्सेस गावदेवी सोडकोली। हर्विस मैत्री ग्रुप आयोजित आजची ही भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा सुंदररित्या पकड केलेली आहे बोरजे संघाने आणि अतिशय सुंदर असं मैदान या ठिकाणी मंडळाच्या वतीने बनवण्यात आलेली आहे। आणि एक सुवर्ण अशी संधी इथे खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिली आहे ती म्हणजे RS ग्रुपच्या सर्व सदस्यांनी खूप अहोरात्र अशी मेहनत घेतलेली आहे हे मैदान इथे बनवण्यासाठी। आणि सुंदर असं उबदार असं हे मैदान इथे तयार झालेलं आहे ते म्हणजे RS ग्रुपच्या सर्व स्वयंसेवकांच्या वतीने। आणि चढाईला सुरुवात होते आणि नवव्या स्पोर्ट्स संघाचा खेळाडू चढाईला गेले तो बोरजे संघाच्या प्रांगणामध्ये सावध अशी चढाई करतो। लाथेने गडी टिपण्याचा प्रयत्न सुंदररित्या आणि सुंदर अशी चढाई कोणत्याही धोका न पत्करता ते पुन्हा रिक्त असते मागे पडते। आणि आता मात्र इथे थर्ड रेड 4 वर्सेस 1 अशी लढत। रेडर बॉल मिळवण्यात यशस्वी होते का बघूया। आणि नववे स्पोर्ट मात्र इथे पकड करण्यात यशस्वी होते का ते पाहण्यात। आणि सुंदररित्या पकड केलेली आहे नवव्या स्पोर्टच्या खेळाडूंनी आणि 1 गुणाची कमाई केली ते आपल्या संघासाठी। पुन्हा एकदा चढाईसाठी चालला येतो नवव्या स्पोर्ट संघाचा 4 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू चढाई करते तो बोरजे संघाच्या प्रांगणामध्ये।
सुंदर असा शांत खेळ चालू आहे. आणि इथे मात्र थर्ड रेडचा भोंगा वाजलेला आहे. करो या मरो अशी चढाई, कुठल्याही परिस्थितीमध्ये पॉइंट घेऊनच जायचं आहे रायडरला. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय तो चढाई बहादर, परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण जे की चालू आहे ते. आणि इथे मात्र यशस्वी होतोय तो नव्या स्पोर्ट्सचा खेळाडू. 1 गुण लाथेने गडी टिपल्यामध्ये यशस्वी झालेला आहे. पुन्हा एकदा 8 नंबरची 6 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू चढाई करतोय तो नव्या स्पोर्ट्सच्या प्रांगणामध्ये. आणि इथे मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. आता मात्र यशस्वी झाला तो नव्या स्पोर्ट्स संघ. सुंदररित्या 1 गुणाची कमाई केली ते आपल्या संघासाठी. लाल मातीमध्ये रंगणारा हा भव्य दिव्य असा कबड्डीचा सामना. कबड्डी आणि सहानगोटी हे एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्यासारखं असं नातं आहे. सुंदर अशी पकड केलेली आहे ती. आणि पुन्हा एकदा 8 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. तसेच प्रेक्षकांमध्ये निखिल पाटील उपस्थित आहेत आणि त्यांना मी विनंती करतो आपण मंचाकडे यायचं आहे, व्यासपीठाकडे यायचं. निखिल पाटील आजच्या या आर एस मैत्री ग्रुप आयोजित सहानगोटी आयोजित ह्या भव्य दिवस कबड्डी स्पर्धेमध्ये हे खूप समोर असे डौलदार आकर्षक असे जे चषक आपण पाहतोय, हे चषक ज्यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत ते आजच्या आपले दानवीर म्हणजेच निखिल पाटील हे इथे उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. निखिल पाटील सर, कृपया आपण मंचाकडे यायचं आहे. तसेच आजच्या या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून जी सायकल इथे आपल्याला आपण पाहत आहात ती वैभव मनोहर कोळीकर मोन्या यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. सुंदररित्या आयोजन केलेलं आहे आज. आणि सर्व 60 किलो वजनी गटातील खेळाडूंना सुंदर अशी पर्वणी निर्माण करून दिलेली आहे. सुवर्ण संधी अशी आपला खेळ करून दाखवण्यासाठी इथे निर्माण केलेली आहे ती सहानगोटीच्या या आर एस मैत्री ग्रुप आयोजित भव्य दिव्य या कबड्डी स्पर्धेमध्ये. सुंदर प्रयत्न चालू आहे ते चढाई बहादरच्या वतीनं. आणि आता मात्र इथे पकड करण्यात आली. तसेच चालू सामना संपता क्षणी पुढील होणारा सामना प्रजोत स्पोर्ट्स सहाण वर्सेस गावदेवी सुरकोली. मी दोन्ही संघांना गणवेशात तयार राहण्याची विनंती करतो. सामना संपता क्षणी आपण मैदानाकडे चढायचं आहे. दोन्ही संघांना एक नम्र विनंती असेल की आपण तयारीत राहायचं आहे. चालू सामना पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आणि ते टाइमकीपर तसेच पंचांच्या भूमिका ते सुंदररित्या पार पाडत आहेत. ते आमच्या गावचे एक गुणी खेळाडू सौरभ तुंतुने तसेच अक्षय पाटील सुंदररित्या इथे सहकार्य मंडळाला करतायत. आणि सनी याने आता जी कव्हर लावली एकदम उत्कृष्ट अशी पकड केली ती सनी याने नव्या स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूने एक सुंदररित्या अशी पकड केलेली होती. आणि इथे मात्र सुपर टॅकल ऑन आहे अजय मोरे. आणि चढाई करतोय तो अजय मोरे नव्या स्पोर्ट्स संघाचा खेळाडू.
आणि सुंदर असे 3 वर्सेस 1 सुपर टॅकल ऑन. आणि पाहूयात आणि तास देतो मागे परत नाही आणि पुन्हा एकदा चढाई करतोय आणि पुन्हा एकदा चढाई करतोय तो नव्या स्पोर्ट्स संघाचा खेळाडू. गावदेवी बोर्जे संघाच्या प्रांगणामध्ये आणि 3 वर्सेस 1 अशी लढत. आणि इथे मात्र पाहूया आणि सुंदर अशी सुपर टॅकल करण्यात आलेली आहे ते बोर्जे संघाच्या वतीनं. आणि पुन्हा एकदा सुपर टॅकल केलेली आहे ती बोर्जे संघाने. आणि इथे मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत आहे. आणि एक गुणी खेळाडू जो खारीकवाडा संघाला प्रतिनिधित्व करणारा म्हणजे खुल्या गटामध्ये स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या जबरदस्त लढायांची छाप प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा असा ओमकार मेस्त्री आणि एक गुण टिपण्यामध्ये यशस्वी झाला होतो आपल्या नव्या स्पोर्ट्स संघासाठी. आणि चढाई करतोय तो बोर्जे संघाचा खेळाडू. आणि आता मात्र इथे मला वाटते दोन्ही संघ समसमान गुणावर असतील इक्वल. आणि आता मात्र बघूया आणि आता बघूया किती गुण मिळत आहेत. चला पंचांचा निर्णय आहे 2 गुण. चला संताक्षणी मैदानाकडे यायचा आहे. आणि पुन्हा एकदा चढाई करतोय तो 4 नंबरची जर्सी परिधान केलेला ओमकार मेस्त्री एक सुंदर आणि चपळ असा चढाई बहादर चढाई करतोय तो बोर्जे संघाच्या प्रांगणामध्ये. आणि पुन्हा एकदा लाथेने घडी टिपला तो ओमकार मेस्त्री याने. अतिशय शांत संयमी असं चालू असलेला सामना. आणि पुन्हा एकदा चढाई करतोय तो ओमकार मेस्त्री एक यशस्वी चढाई बहादर. आणि पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई करतोय तो आपल्या नव्या स्पोर्ट्स संघासाठी ओमकार मेस्त्री. एक टाइम अप घेण्यात आला आणि अतिशय चपलाईनं चढाई केली ती आपल्या संघासाठी 1 गुण कमाई केलेला आहे. एक गुण पुन्हा एकदा कमाई करतोय तो ओमकार मेस्त्री. आता मात्र इथं सुंदर पकड केलेली आहे ते 4 नंबरच्या खेळाडूंनी. अतिशय सुंदर असं चावला काढलेला आहे त्यांनी. आणि पुन्हा एकदा यशस्वी चढाई बहादर ओमकार मेस्त्री. आणि इथे मात्र 2 गुण प्राप्त करतोय तो आपल्या संघासाठी. आणि इथे आपापल्या गणवेशात तयार राहायचं आहे. सामना संपता क्षणी आपण मैदानाकडे वाटचाल करायची आहे.
आणि आर एस मैत्री ग्रुप आयोजित आजची ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा साकारता येते सहानगोटीच्या या प्रांगणामध्ये आणि मारुतीरायांच्या कृपा आशीर्वादानं आणि तसेच शहीद निलेश तुंतुने यांच्या शौर्यानं पावन झालेला हा सहानगोटी माझा गाव आणि या गावामध्ये आज खेळ रंगतोय तो कबड्डीचा आणि नाद होतोय तो कबड्डीचा आणि सुंदर असा कबड्डीची ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे ती आर एस ग्रुपच्या वतीनं आणि 60 किलो वजनी गटातील खेळाडूंसाठी ही सुवर्ण संधी इथे उपलब्ध करून दिलेली आहे ती सहानगोटी क्रीडा नगरीमध्ये. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे पंचाने डिक्लेअर केली आहे आणि स्कोर बोर्ड आहे तो 15-10. 5 गुणाची आघाडी आहे ती नववा स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंकडे. यापुढे होणारा जो सामना आहे चालू सामना संपताक्षणी यापुढे होणारा सामना प्रज्योत स्पोर्ट्स सहान वर्सेस गावदेवी सुडकोली. चालू सामना संपण्यासाठी पंचांनी शेवटची 5 मिनिटे डिक्लेअर केलेली आहे. तरी मी पुढे होणाऱ्या सामन्यांच्या संघासाठी मी दोन्ही संघांना विनंती करतो आपण आपापल्या गणेशासह तयार राहायचं आहे. सामना संपताक्षणी आपण मैदानाकडे यायचं आहे आणि पुन्हा येते इथे नव्या स्पोर्ट्सच्या संघाकडून सुंदर अशी एक पकड. त्यांचं सपोर्टर नेलंच काय नाही तर मला हे घ्यायला आणि आता मात्र यशस्वी होतोय चढाईबद्दल 1 गुणाची कमाई करतोय तो आपल्या संघासाठी. त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर देतोय तो भोरजे संघाचा खेळाडू. सुंदर अशी शरीरयष्टी लाभलेला आणि सुंदर अशी चढाई करतोय तो खेळाडू नव्या स्पोर्ट्सच्या संघामध्ये. पाहूया गुण मिळवण्यामध्ये आपल्या संघासाठी तो यशस्वी होतोय का आणि तो रिक्त असते मागे परततोय. त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर देतोय तो नव्या स्पोर्ट्स संघाचा खेळाडू. आणि पुन्हा एकदा सामना संपायला शेवटची 3 मिनिटं डिक्लेअर केलं जाते. आणि आता मात्र बोरजे संघाच्या चढाई व्याजदारानं 1 गुण कमाई केलेली आहे ती आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा नव्या स्पोर्ट्स संघाचा खेळाडू. सुंदर अशी ही आजची भव्य दिव्य स्पर्धा आणि आजच्या या स्पर्धेमध्ये सुंदर असे डौलदार इथे चषक आदित्य राऊत यांच्या वतीनं तसेच सर्वोत्कृष्ट पकडीसाठी जे कूलर देण्यात आलेलं आहे ते वसंत महादेव पोईलकर यांच्या वतीनं. तरी आपल्या सर्व दानशूर दाते मंडळींमुळे आजच्या अशी ही स्पर्धा भरवण्यामध्ये आयोजकांचं मनोबल वाढत असतं. तरी मी पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं तसेच आपल्या सर्वांचं मी आणि इथे मात्र थर्डचा इशारा. 6 वर्षाची एक अशी लढत करो या मरो अशी चढाई पाहूया रायडर गुण मिळवण्यामध्ये यशस्वी होतोय का आणि बोरजे संघ पकड करण्यामध्ये यशस्वी होतोय का. आणि सुंदर असा जंप मारलाय तो नव्या स्पोर्ट्सच्या खेळाडूनं. अतिशय सुंदर पट काढण्याचा प्रयत्न होता तो मध्यरक्षकाचा परंतु यशस्वी केलाय आणि जंप मारून यशस्वीरित्या. आणि पुन्हा एकदा
आणि सामना संपायला शेवटचा मिनिट डिक्लेअर झालेला आहे. पाहूया विजयश्री कोणाच्या गळ्यामध्ये माळ घालते. चला चालू सामना संपायला शेवटचा मिनिट डिक्लेअर केलेला आहे. काही क्षण उरले सुरले काही क्षण सामना संपायला बाकी आहेत. तर मी पुढे होणारे सामने जे आहेत तो म्हणजे प्रजोत स्पोर्ट्स सहान वर्सेस गावदेवी सुरकुली. मी आपणाला विनंती करतो की आपण मार्गस्थ व्हायचं आहे मैदानाकडे. काही उरले सुरले काही क्षण बाकी आहेत सामना संपायला. आपण मार्गस्थ व्हायला हरकत नाही. तसेच पहिला पुकार असेल तो